महाराष्ट्र राज्यामध्ये जे महायुतीचं भ्रष्ट सरकार आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन होतं। आज महाराष्ट्रातील आमच्या बेरोजगार तरुणांना काम नाही आहे, त्यांना रोजगार नाही, त्याच्या विरुद्ध आमचं त्या ठिकाणी निषेध आज आंदोलन होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द झालेला आहे, परंतु या दौऱ्याला काँग्रेसने विरोध केला होता। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार मोहन जोशी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। का तुमचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला विरोध होता? आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे महायुतीचं भ्रष्ट सरकार आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन होतं। आज महाराष्ट्रातील आमच्या बेरोजगार तरुणांना काम नाही आहे, त्यांना रोजगार नाही, त्याच्या विरुद्ध आमचं त्या ठिकाणी निषेध आज आंदोलन होतं। आज पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे। पुण्यातील विकासाचे प्रश्न गेल्या 10 वर्षांमध्ये मार्गी लागलेले नाही आणि एका 32 किलोमीटरच्या रेल्वेच्या पहिल्या टप्प्यासाठी 8 वर्षापूर्वी मोदींनी उद्घाटन केलं। 32 किलोमीटरसाठी 8 वर्षे लागले आणि आपण जर पाहत असाल की आज जो स्वारगेटच्या मेट्रो स्थानकाचं मोदी उद्घाटन करणार होते, मी आपल्याला दाखवू इच्छितो, मागच्या बाजूला हे स्वारगेटचं मेट्रो स्थानक आहे। त्या मेट्रो स्थानकाचं कामसुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे। अपूर्ण असलेल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यासाठी मोदी येत होते। या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आज काँग्रेसच्या वतीने आंदोलन करणार होतो। आता पुढची भूमिका काय असणार आहे? आता तरी दौरा रद्द केलेला गेला आहे, परंतु आगामी काळात येतील मोदी उद्घाटनाला पण एकदा असं वाटतं? या ठिकाणी आम्ही मोदी ज्या वेळेला परत पुण्यात येतील त्यावेळेला आमचं आंदोलन हे 100% असणार आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा मेट्रो ही पुणेकरांच्या सोयीसाठी नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी होती आणि त्यासाठीच विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज मोदी येणार होते। आमचं निषेध आंदोलन पुढे सुरूच राहील। परंतु मी या गोष्टीचं एक गोष्ट सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीने शासकीय यंत्रणा आपल्या हातात धरून संपूर्ण कोट्यावधी जनतेच्या खिशातला पैसा करून पैशाची उधळपट्टी या दौऱ्याच्या माध्यमातून करायची। आम्ही पुण्यातील कायदा सुव्यवस्था एवढी बिघडलेली आहे की कोरेगाव पार्क विभागामध्ये एका मोठ्या कॉलेजमधील अल्पवयीन महाविद्यालयीन युवतींच्यावर 4 कॉलेजच्या मुलांनी बलात्कार केला, पाशवी बलात्कार केला आणि त्याची दखलसुद्धा साधी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने घेतलेली नाही आहे। आज काय चाललं या पुण्यनगरीमध्ये, या पुणे शहरामधलं आज ज्या पद्धतीचं हे वातावरण आहे, या संपूर्ण गोष्टीच्या विरोधात काँग्रेस पक्ष आजसुद्धा मोदींना आम्ही काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार होतो। या पुढच्या काळामध्ये सुद्धा आमचं आंदोलन राहणार आहे। तरी होते मोहन जोशी, आज जरी आमचं आंदोलन स्थगित झालं असलं तरी आगामी काळात ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील त्यावेळेस आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू, असं मोहन जोशी म्हणतात आहे। कॅमेरा पर्सन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।